आज आपण मेथीची भाजी बनवतोय विदर्भाच्या पद्धतीने। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। विदर्भामध्ये मेथीची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते। ती तुम्ही पोळी, पराठा किंवा वरण भातासोबतही खाऊ शकता। मेथीची भाजी आदल्या दिवशी तोडून ठेवली तर तुम्ही ती सकाळी डब्याला पण देऊ शकता मुलांना। आणि ही खूपच टेस्टी आहे आणि याच्यामध्ये मसाले पण जास्त वापरलेले नाही आहे। ही भाजी करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकले आहेत, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण मेथीची भाजी बनवतोय विदर्भाच्या पद्धतीने आणि ही खूप टेस्टी भाजी आहे। आणि ह्याच्यासाठी आपण 2 मोठ्या जुडी मेथीच्या घेतलेल्या आहे आणि त्याचे पानं आपण फक्त तोडून घेतलेले आहे। देठ असतील कोवळे तर ते तेवढे तोडायचे, नाहीतर नुसते पानच तोडायचे। आणि हे साधारण ही अर्धा किलो भाजी आहे तोडलेली। याला आता आपण स्वच्छ धुवून घेतो आहे, 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं। महत्त्वाची टिप आहे, मेथीमध्ये खूप माती असते, त्याच्यामुळे मेथी व्यवस्थित धुणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून मेथी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची। 2-3 पाण्याने मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण याला चिरून घेतो आहे। आता त्याच्यासाठी आपण थोडंसं बंच घेतलं आहे मेथीचा आणि त्याला एक सेंटरमधनं आपण कट करून घेतोय आणि आता ते जोडून पुन्हा मोठे मोठे तुकडे करून घेतोय त्याचे। आपल्याला खूप बारीक चिरायचे नाही आहे, विदर्भाच्या पद्धतीने करतोय तेव्हा असे मोठे मोठेच तुकड्यांमध्ये चिरायची मेथी। बघू शकता कशी दिसते आणि कशा पद्धतीने चिरलेली आहे। अशाच प्रकारे आपण सगळी मेथी चिरून घेतो आहे। आता आपण सगळी मेथी व्यवस्थित चिरून घेतलेली आहे आणि अर्धा किलो मेथी आहे ही चिरलेली। त्याच्यासाठी आपण 15 मिरच्या घेतलेल्या आहे। ह्या मीडियम तिखट मिरच्या आहे आणि त्याला असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे। मेथीची भाजी आपण विदर्भाच्या पद्धतीने बनवतोय, त्यामुळे मिरची जास्त टाकल्या जाते। ही भाजी तिखट असते। तुम्हाला जर तितकी तिखट चालत नसेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता ह्याच्यासाठी मी स्लिट्स मारून घेतलेल्या मिरचीच्या तुकड्यांना। बघू शकता कशा प्रकारे आपण मिरची चिरून घेतलेली आहे। आता आपण भाजीला फोडणी घालतो आहे। त्याच्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 6 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। ह्या भाजीला तेल जास्त लागतं, विदर्भाच्या पद्धतीने करत आहे त्यामुळे तेल थोडं जास्त वापरलं जातं। आणि तुम्हाला जर तेवढं तेल टाकायचं नसेल तर कमी तेलात ही भाजी तुम्ही करू शकता। तुमच्याप्रमाणे तुम्ही हवं तितकं तेल टाकू शकता। आता आपलं तेल गरम होतं आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। आपलं तेल मीडियम गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण या उभ्या चिरलेल्या 15 मिरच्या आहेत, ह्या मीडियम तिखट आहे, या टाकून घेतो आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता तेलामध्ये आपण व्यवस्थित मिरच्या परतवून घेतो आहे। कमी गॅसवर आपण मिरच्या व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहे। त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून हळद टाकतो आहे। हळदीने छान रंग येतो भाजीला। खूप जास्त मसाले आपल्याला वापरायचे नाही आहे या भाजीमध्ये। हळद आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय आणि मिरच्या बघू शकता किती छान शिजवून घेतलेल्या आहे। आता याच्यामध्ये आपण चिरलेली मेथी टाकून घेतोय। सुरुवातीला आपण गॅस आता जोरात ठेवतोय। जोरात गॅसवर आपण थोडी मेथी टाकून घेतो आहे। अर्धा किलो आपण चिरलेली मेथी आहे, ती एका वेळेस जर टाकली तर आपल्याला व्यवस्थित मेथी परतवता येणार नाही। त्याच्यामुळे जोरात गॅस करायचा आणि थोडी मेथी टाकायची आणि तिला थोडंसं श्रिंक होऊ द्यायचं। ती कमी झाली की मग अजून थोडी टाकायची आणि गॅसची फ्लेम सतत जोरात ठेवायची। जोरात गॅस असेल तर मेथी लवकर आकार त्याचा कमी होतो आणि नंतर मग ती व्यवस्थित परतवता येते। बघू शकता आता मेथी आपली कमी झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण उरलेली मेथी सगळी टाकून घेतो आहे। अशा प्रकारे जर केली, ही खूप महत्त्वाची टिप आहे, कारण जर सगळी मेथी टाकली तर खूप मोठं भांडं लागेल। सगळ्यांच्या घरी एवढं मोठं भांडं नसतं, त्याच्यामुळे आपण थोडं करून टाकली तरी छोट्या भांड्यामध्ये आपण व्यवस्थित मेथी परतवून भाजी छान करू शकतो। आता आपण सगळी मेथी टाकून घेतलेली आहे आणि त्याला जोरात गॅसवरच ठेवलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं जोरात गॅसवर आपण त्याला परतवून घेतो आहे। 3 मिनिटं आपण मोठ्या गॅसवर मेथी शिजवून घेतलेली आहे। बघू शकता किती कमी झाली आहे ती। आता 1 चम्मच आपण मीठ त्याच्यात टाकून घेतोय। सगळं मीठ एका वेळेस टाकायचं नाही, थोडं आता टाकायचं। उरलेलं मीठ आपण नंतर भाजी शिजल्यावर टाकणार आहे। याचं कारण असं आहे
की आपली जी मेथी आहे ती मीठ टाकल्याबरोबर त्याला पाणी सुटणार आणि ती अजून कमी होणार आहे. आणि जर सगळं मीठ एका वेळेस टाकलं तर ती खारट होऊ शकते, म्हणून थोडं आत्ता टाकायचं. आणि पूर्ण कमी झाली, श्रिंक झाली भाजी, म्हणजे तिचा आकार कमी झाला, तेव्हा आपण उरलेलं मीठ टाकणार आहे. म्हणजे परफेक्ट मिठाचं प्रमाण आपलं भाजीमध्ये होईल, भाजी खारट होणार नाही. मीठ टाकल्यानंतर आपण आता गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवर आपण त्याला पाणी सुटेपर्यंत मीडियम गॅसवर शिजवतो आहे. 2 ते 3 मिनटं आपण त्याला मीडियम गॅसवर आता शिजवून घेतो आहे. बघू शकता त्याचा आकार किती कमी होत चालला आहे आणि पाणी पहा किती सुटायला लागलं आहे मेथीला. आणि याच पाण्यामध्ये आपल्याला मेथीला व्यवस्थित शिजवून घ्यायचे. ह्या भाजीला जास्त मसाल्यांची गरज नाही. एवढ्याच सामानांमध्ये एकदम टेस्टी अशी ही भाजी तयार होते विदर्भ पद्धतीने. आता आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेतो आहे. चॅनेलवर नवीन असाल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 3 मिनटं आपण मीडियम फ्लेमवर भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम कमी करतो आहे. बघू शकता मेथी किती कमी झालेली आहे आणि पाणी त्याला छान सुटलेलं आहे. आणि या पाण्यामध्ये आपण मेथीला व्यवस्थित शिजवून घेतोय की त्याचा देठ कच्चं राहायला नको. 8 मिनटं आपण भाजी शिजवून झालेली आहे. आता ते भाजी बऱ्यापैकी कमी झालेली आहे. आता त्याच्यात उरलेलं मीठ टाकून घेतोय. आधी आपण मीठ टाकलेलं आहे तेव्हा आता भाजी खाऊन बघायची आणि मग त्याच्यामध्ये उरलेलं मीठ टाकायचं, म्हणजे खारट होणार नाही. आता मीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आता मीठ टाकल्यावर पुन्हा थोडं पाणी सुटेल मेथीला आणि त्या पाण्यामध्ये अजून 2-3 मिनटं आपण मेथी व्यवस्थित शिजवून घेतोय. टोटल 10 मिनटं आपण भाजी शिजवलेली आहे. भाजी शिजली आहे की नाही ते कसं कळणार, त्याच्यासाठी आपण एक देठ घेतले आहे मेथीच्या भाजीचं आणि त्याला दाबून बघतोय. ते व्यवस्थित सॉफ्ट झालेलं असेल तर ती भाजी छान शिजलेली आहे. आता आपण जोरात गॅस करतो आहे. जे जास्तीचं पाणी असेल भाजीमध्ये ते निघून जाईल. आता बघू शकता अजिबात पाणी नाही आहे. जे थोडंफार पाणी आहे ते आपण जोरात गॅस करून काही सेकंद जोरात करायचं आणि सगळं पाणी काढून टाकायचं, म्हणजे आपलं तेल भाजीतनं निघायला सुरुवात होते. ही भाजी खूपच छान लागते. आता बघू शकता भाजी कशी दिसते आहे ते. भाजीला आता आपल्या तेल सुटायला लागलेलं आहे. आपली मेथीची भाजी आता तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करतो आहे आणि विदर्भ स्पेशल मेथीच्या भाजीचं आपण आता प्लेटिंग करून घेतो आहे. विदर्भाच्या पद्धतीने बनवलेल्या मेथीच्या भाजीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसतं आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही भाजी आहे. खूप कमी साहित्य लागतं आणि खूप लवकर होते ही आणि एकदम टेस्टी अशी भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.